नमस्कार मंडळी. तर चारच्या चहाच्या वेळेला मस्त असा काहीतरी नाश्ता लागतच असतो आपल्याला. राधिका झोपली, म्हटलं काहीतरी करूयात. मग घरात ब्रेड शिल्लक होता तर म्हटलं छान असा चीज ब्रेड पकोडा करूयात. तर बेसन घेतलं, त्यामध्ये हळद, मीठ, तिखट वगैरे टाकलं. त्यानंतर कोथिंबीर देखील वरून टाकली आणि छान असं घट्टसर असं पीठ तयार करून घेतलं. त्यानंतर ब्रेडचे स्लाइस घेतले, ते त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतले. त्यानंतर मी ब्रेडच्या एका साईडला पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि एका साईडला मेयोनीज लावलेला आहे. तर छान असं हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर चीज घ्यायचं आहे आणि त्याच्यावर देखील छान असा चीज स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर घरात चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो असेल तर घाला, नसेल तर काहीही गरज नाही. घरातलं तिखट वगैरे जरी स्प्रेड केलं तरी छान लागतं, किंवा हिरवी मिरची बारीक चिरून वगैरे घातली तरी देखील छानच लागतं. त्यानंतर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू. आणि तेल गरम झालं की जे आपण बेसनचं मिश्रण केलं होतं घट्टसर असं, त्यामध्ये घोळवून छान असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही हे डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय देखील करू शकता, दोन्ही चांगलंच होतं. तर दोन्ही बाजून छान असं मी खरपूस तळून घेते. तर तुम्ही बघू शकता छान असे आपले चीज ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. तर वरून असं कुरकुरीत होतो आणि आतून असा अगदी सॉफ्ट होतो. तर आवाजावरून कळेलच तुम्हाला की वरून किती कुरकुरीत झालेला आहे. तर आता हे कापून देखील पाहूयात की आतून कसं चीज मेल्ट झालेलं आहे आणि छान सॉफ्ट देखील झालेला आहे. तर हे तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. मी तर घेतलेला आहे चहा, असा गरम गरम चहा आणि सोबत चीज ब्रेड पकोडा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी घरी करून पहा. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.